गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला मसलत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून अभिमानाने घराघरातून नाद गरजुने आता. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या विशेष शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या जय महाराष्ट्र या विशेष शोमध्ये महाराष्ट्रासमोरच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होते, संवाद होतो. आज अशाच एका अतिशय महत्त्वाच्या आणि सर्वांसमोर मुद्दा बनून समोर आलेल्या एका विषयावर आपण संवाद साधणार आहोत. त्यासाठी आज स्टुडिओमध्ये आले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. मी देवेंद्रजींचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. स्वागत देवेंद्रजी. धन्यवाद, आभारी आहे. हा मुद्दा आहे मराठा समाजाचे जे राज्यभर मोर्चे निघत आहेत त्याच्या संदर्भातला. औरंगाबादमध्ये पहिला मोर्चा निघाला आणि या मोर्चांमध्ये सातत्यानं संख्या वाढते आहे. या मोर्चांची दोन वैशिष्ट्ये सांगितली जातात आणि ते आपण अनुभवतो आहोत. एक तर लाखोच्या संख्येनं मराठा समाज जो या राज्यात सामाजिक रचनेमध्ये थोरल्या भावाची भूमिका निभावतो तो मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतो. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग आहे की हा मोर्चा काहीच बोलत नाही, तो मूक मोर्चा आहे. आणि त्या मूक मोर्चामागं या समाजातलं वेगवेगळ्या प्रकारचं आक्रंदन समोर येते आणि तो आता महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनासमोर आणि राजकीय जीवनासमोरसुद्धा एक मुद्दा बनून समोर आला आहे. तर या संदर्भात आपल्याशी आज संवाद साधायचा आहे. या मोर्चाचे वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ लावले जात आहेत. त्याच्यावर तज्ज्ञांची वेगळी मतं आहेत, अभ्यासकांची वेगळी मतं आहेत. सामान्य माणसांपासून राजकीय नेत्यांपर्यंत त्याच्यावरचे आपले त्याचं ॲनालिसिस सुरू आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्यानं या मोर्चाकडं आपण कसं पाहता, त्याच्यामागची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मीमांसा आपण कशी करता? मुळामध्ये आपण जर बघितलं तर मोर्चाची सुरुवात जी झाली त्याच्या पाठीमागे एक घटना होती. बरोबर. कोपर्डीला एका भगिनीवर जो काही अत्याचार झाला आणि तिची हत्या झाली, त्यातनं एक मोठा आक्रोश उभा राहिला आणि अतिशय निंदनीय अशा प्रकारची ती सगळी घटना होती. पण मला असं वाटतं की केवळ तेवढ्यापुरतं या मोर्चांना मर्यादित पाहता येणार नाही. त्याला फार तर आपण फ्लॅश पॉईंट म्हणू शकतो. अनेक विषयांवर अनेक वर्षापासनं मनामध्ये जो आक्रोश दडला होता तो आक्रोश या मोर्चाच्या रूपानं संघटित झाला आहे. आणि आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं या मोर्चाचं काय, आपण ज्याप्रमाणे सांगितलं, अतिशय शिस्तबद्ध, संघटित आणि मूकमोर्चा या ठिकाणी काढला जातो आहे. खरं तर मला जर आपण विचाराल तर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतके मोठे मोर्चे हे मूकमोर्चे म्हणून क्वचितच पाहायला मिळाले आहेत. आणि तसा तर मराठा समाज हा एक लढवय्या समाज आहे आणि संघर्ष वर्षानुवर्ष, शतकानुशतकं या ठिकाणी केलेला आहे. पण तरी देखील लोकशाहीमध्ये आपला विषय मांडण्याकरता मूकमोर्चाचा जो एक निर्णय समाजाने घेतला हा खरोखर मला असं वाटतं की अतिशय मी आयोजकांचं अभिनंदन करीन. याचं कारण कुठल्याही मोर्चापेक्षा जास्त इफेक्टिव्ह अशा प्रकारचा मोर्चा आहे. याचं अधिक प्रेशर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची यातली शिस्त जर आपण बघितली तर महिला आहेत, मुलं आहेत, रांगेत चाललेले आहेत. एखाद्या सैन्यामध्ये जशी शिस्त असावी त्या शिस्तीमध्ये हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या मोर्चाची अधिक दखल घेण्याची आवश्यकता आहे. आता याचे जे वेगवेगळे अँगल जर आपण बघितले तर मला असं वाटतं की हा एक आक्रोश आहे, अनेक वर्षाचा आक्रोश आहे. आता हा आक्रोश कोणाच्या विरुद्ध आहे असाही प्रश्न येऊ शकतो की हे मोर्चे राज्य सरकारच्या विरोधात आहेत का? तर बघा, कुठली मागणी आपण लोकशाहीमध्ये कोणाकडे करणार आहोत? सरकारकडेच करणार आहोत. त्यामुळे सरकारकडनं मोठी अपेक्षा आहेच. त्या मोर्चाच्या माध्यमातून काय निघावं ही सरकारकडे अपेक्षा आहेच. पण त्याहीपेक्षा जर आपण या मोर्चाचं स्वरूप बघितलं तर समाजातले विस्थापित हे प्रस्थापितांच्या विरुद्ध मोर्चा काढतायत.
या मोर्चामध्ये कोण आहे समोर? सामान्य माणूस समोर आहे. या मोर्चाचं जर आपण बघितलं तर 95% लोक हे स्वयंप्रेरणेने आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मराठा समाजातले विस्थापित मराठा समाजातल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आक्रोश व्यक्त करतात? मला असं वाटतं की प्रस्थापित जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरुद्ध विस्थापितांचा मोर्चा आहे. मग त्याच्यामध्ये निश्चित सगळ्याच समाजाचे आले, पण मराठा समाजाचेही आले. कारण आज जर आपण बघितलं तर वर्षानुवर्ष अनेक मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, महत्त्वाची पदं असतील, याच्यावर मराठा समाजाचे नेते राहिले आहेत. पण त्याचवेळी त्याच मराठा समाजामध्ये केवळ त्यांच्याकडे पाहून आपण मराठा समाजाचं आकलन करू शकत नाही. बरोबर. बहुतांश मराठा समाजामध्ये आज गरिबी आहे, आजही शिक्षणाकरता इच्छा असून त्याचा अभाव आहे, आजही वेगवेगळ्या प्रकारचे मागासलेपण त्याचा सामना करावा लागतो. म्हणजे एकीकडे गावामध्ये एक थोरला बंधू म्हणून भूमिका पार पाडायची आणि दुसरीकडे आपले दुःख सांगायचे कोणाला, अशा प्रकारची अवस्था ही मराठा समाजाची आहे. आणि म्हणून निश्चितपणे म्हणजे आपण जर बघितलं तर प्रस्थापित नेत्यांना त्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा दिली जात नाही आहे. त्यांना सांगितलं जातं तुम्ही मागे उभे राहा, त्यांची भाषणं त्या ठिकाणी होत नाही आहेत. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये ज्या लोकांना अनेक वर्षाचा अन्याय झाला, आवाज नव्हता, अशी सगळी मंडळी याच्यामध्ये पुढे आलेली आहेत. आणि विषय देखील जर आपण बघितले तर त्यातले सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, राजकीय विषयांवर कोणी बोलत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता या मोर्चाचं आणि हे जे काही राज्यभरात निघत आहेत याची अधिक दखल घेण्याची आवश्यकता आहे. आपण अगदी योग्य गोष्टीकडे निर्देश केला की कोपर्डीची घटना, कोपर्डीमध्ये मुलीवर झालेला अत्याचार ही याच्यासाठी एक फ्लॅश पॉईंट ठरली किंवा टेरिंग पॉईंट ठरली. पण ही घटना घडल्यानंतर हे मोर्चे होईपर्यंत एक बऱ्यापैकी काळ गेला आणि औरंगाबादचा मोर्चा झाल्यानंतर आणखी 1 महिना गेला. तर या सगळ्यामध्ये एकूणच प्रस्थापित राजकीय व्यवस्था, सगळ्याच पक्षांचे राजकीय नेतृत्व हा मराठा समाजातला आक्रोश समजून घेण्यात कमी पडली का? मला वाटतं हो, कदाचित हे शक्य आहे. म्हणजे आक्रोश आहे हे तर लक्षात येत होतं, पण हा एवढा मोठा असं लक्षात येत नव्हतं. म्हणजे काही लोक या ठिकाणी असं म्हणतात की बाबा आता तुमचं राज्य आलं म्हणून हे चाललं आहे. बरोबर. आमचं राज्य आल्यानंतर तयार झालेल्या समस्या नाही आहेत. आज आम्ही राज्यकर्ते आहोत, पण अनेक वर्ष वेगळे राज्यकर्ते देखील होते. ते सगळे राज्यकर्ते असतील, आम्ही असू, समाजामध्ये आज हा आक्रोश आहे हा कुठेतरी समजून घेण्यात आलेला नाही आहे. इतके वर्ष ज्या गोष्टींना आपण ॲड्रेस करायला पाहिजे होतं ते आपण करू शकलेलो नाही आहे आणि त्यातनंच ही भूमिका खऱ्या अर्थानं तयार झालेली आहे. मला असं वाटतं की आज जर आपण बघितलं तर जो काही तरुण आहे त्याला शिकायची इच्छा आहे. जो तरुण आहे त्याला पुढे जायचं आहे पण त्याला संधी मिळत नाही आहे, तो आक्रोश मनामध्ये आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की ॲट्रॉसिटीचा तर विषय आहे, पण हा सगळ्यात प्रमुख विषय नाही आहे यातला. हा विषय एक विषय आहे की ज्यातनं गावागावांमध्ये भांडणं लागलेली आहेत, त्याचा काही प्रमाणात दुरुपयोग होतो आहे. पण हे सगळं असलं तरी याच्या पाठीमागची कारणं अनेक आहेत. ती सगळी कारणं जोपर्यंत आपण ॲड्रेस करणार नाही तोपर्यंत या प्रश्नापर्यंत आपण पोचू शकत नाही. हा मोर्चा काहीच बोलत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं बऱ्याच काळात राजकीय व्यवस्थेचा आणि विश्लेषण करणाऱ्यांचा पण यामध्ये गेला की या मोर्चेकऱ्यांची नेमकी मागणी काय, यांना काय मागायचं आहे हे समजून घेण्यात काही काळ गेला, हे काय आहे. पण आता त्यांना काय मागायचं आहे याचे काही सूर समोर येत आहेत. आणि त्यातला एक सूर ज्याचा आपण उल्लेख केला की ॲट्रॉसिटी किंवा दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे, तर या कायद्यामधल्या काही तरतुदी किंवा हा कायद्याचा गैरवापर होतो, चुकीचा वापर होतो आणि त्याच्यामध्ये सामान्य मराठा कुटुंबातली मुलं मोठ्या प्रमाणावर वगळली जातात. असेही दाखले दिले जातात की 3-4% त्यातला कन्व्हिक्शनचा रेट आहे या कायद्यानुसार जे काही गुन्हे दाखल केले जातात. आणि सुदैवानं महाराष्ट्राच्या या मोर्चाकारांच्या ऑर्गनायझर्सपैकी किंवा नेत्यापैकी कुणीही असं म्हणत नाही की हा कायदा रद्द करा, हा कायदाच नको. पण या कायद्यामध्ये बदल व्हावा असा मात्र सगळ्यांचा सूर आहे. आपण म्हणजे हे तर उघड आहे की हा कायदा बदलणं हे काही महाराष्ट्राच्या अखत्यारीतलं नाही आहे. पण आपण मुख्यमंत्री आहात, तसंच केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे आणि आपण त्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते पण आहात. तर आपण या ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये बदल व्हावा या मागणीकडे कसं बघता? नाही, मुळामध्ये पहिली गोष्ट तर अशी आहे की आपण ज्याप्रमाणे म्हणालात, माझीही ज्या ज्या लोकांची चर्चा होत आहे, इन्फॉर्मली होते आहे, फॉर्मली होते आहे, काही लोक निवेदनं पाठवत आहेत, सर्वसाधारणपणे मागणी कायदा रद्द करा अशी नाही आहे, या कायद्याचा गैरवापर टाळा अशी आहे. आणि जो काही आक्रोश आहे तो ज्या प्रकारे काही प्रमाणामध्ये त्याचा गैरवापर काही लोकांनी केला, सर्वांनीच केला असं म्हणता येणार नाही,
पण काही लोकांनी त्याचा जो गैरवापर केला त्याच्यामुळे आक्रोश मोठा आहे. आणि विशेषतः राजकीय व्यवस्थेमध्ये गटागटांच्या राजकारणामध्ये याचा जो वापर झाला तो देखील आपण बघितलेला आहे. बरोबर. म्हणजे आपल्या समोरच्या गटाला नमवण्याकरता या गटातल्या लोकांनी त्याचा उपयोग आपल्या कुठल्या तरी माणसाला पकडून करायला लावायचा वगैरे अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. मला असं वाटतं की यातलं महत्त्वाचं काय आहे तर समजा दलित समाजाची जी पुढारी आहेत, नेते आहेत, यांना जरी आपण विचारलं तरी ते देखील हेच म्हणतील की याचा दुरुपयोग नको आहे. बरोबर. हा कायदा दुरुपयोग करण्याकरता काही दिलेला नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी एकत्रित बसून सोडवण्याची आवश्यकता आहे. आज ही प्रगल्भता आपल्याला लोकशाहीमध्ये दाखवावी लागेल. दलित नेते असतील, सवर्ण नेते असतील, मराठा समाजाचे असतील, ओबीसींचे असतील, सगळे समाजातले जे नेते आहेत यांनी बसून कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरता काय काय करता येईल हे आपल्याला बघितलं पाहिजे. आणि हे करत असताना आपला जातीय सलोखा टिकवणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे मराठा समाजाने मोर्चा काढायचा, मग त्यानंतर दलित समाजाने सांगायचं की आता आम्ही मोर्चा काढू. मला असं वाटतं की असं करणं योग्य नाही आहे. आज मराठा समाजाचे मोर्चे या ठिकाणी निघत आहेत, ते शांतपणे निघत आहेत, ते कोणाच्या जातीच्या विरोधात नाही आहेत. आपण जर मोर्चाचं ओरिएंटेशन बघितलं तर बाबा दलितांच्या विरुद्ध मोर्चा आहे, नाही, हा बिलकुल नाही आहे. ठीक आहे, ॲट्रॉसिटीचा एक विषय त्यात आहे, पण इतर अनेक विषय त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्याला प्रतिमोर्चाने काहीतरी आपण उत्तर द्यावं वगैरे अशा प्रकारची जी भूमिका आहे, तर माझी हात जोडून सगळ्या नेत्यांना विनंती आहे, दलित समाजाला विनंती आहे की कोणीही अशा प्रकारे करू नये. मोर्चा आणि प्रतिमोर्चाने उद्या मग ओबीसी समाजाने सांगायचं की आम्ही प्रतिमोर्चा काढू, यांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न लोकशाहीमध्ये आपल्याला सोडवता येतात, चर्चेतनं ते सुटू शकतात. एकीकडे दलित समाजाला संरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आहे. दुसरीकडे जर काही गैरउपयोग होत असेल तर त्याच्यावर उपाययोजना काय करायची दलित नेते देखील सांगू शकतात, तेही त्याच्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात. मी देखील हा प्रयत्न करतोय की सर्व नेत्यांशी या ठिकाणी चर्चा करावी. दलित नेते असतील, मराठा समाजाचे असतील, इतर समाजाचे असतील, आणि नेमका हा प्रश्न जो आहे हा सोडवण्याच्या दृष्टीनं सगळे जर एकत्रित आले तर मला वाटत नाही की हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती नाही आहे. महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न महाराष्ट्राने स्वतः सोडवले आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आजही अशीच आहे की मोर्चाला प्रतिमोर्चा वगैरे असं करू नये. आपण सगळ्यांनी एकत्रित बसून याचं निदान काढलं पाहिजे. बरोबर. मोर्चाला प्रतिमोर्चा ही भाषा सुरू झाली हे काय आहे, त्याचा तो सूर जरी क्षीण असला तरी तो आहे, याचा उल्लेख आपण केला. आणि तो जे लोक बोलत आहेत ती भाषा ती बहुतांशी आपल्या पक्षाशी किंवा आपल्या सहयोगी पक्षाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा राज्याचा प्रमुख म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढणार आहे. आणि याच वेळेला प्रकाश आंबेडकर असं म्हणत आहेत की हे जे कोण प्रतिमोर्चा काढणार आहेत हे सगळे भाजपनं किंवा संघानं पेरलेले लोक आहेत, ते त्यांचे गुलाम आहेत, ही त्यांची भाषा आहे. तर या सगळ्याकडे आपण कसं बघता, म्हणजे दलितांमधलं पुन्हा काही राजकारणाची सूर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात का? प्रकाश आंबेडकर असतील किंवा रामदासजी आठवले असतील हे मोठे नेते आहेत. मला असं वाटतं की राजकीय प्रगल्भता त्यांच्याकडे आहे. राजकीय स्टेटमेंट्स अनेक वेळा आपण देतो, पण आत्ता वेळ राजकीय स्टेटमेंटची नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आहे. उदाहरणादाखल प्रकाश आंबेडकरांनी RSS वगैरे म्हटलं ते मी बाजूला ठेवतो, त्यातला राजकीय भाग आहे. पण मोर्चे काढू नका हे जे आव्हान त्यांनी केलं आहे ते योग्य आहे. रामदास आठवलेंनी ते जे काही बोलले असतील त्यातला राजकीय भाग बाजूला ठेवतो, पण दलित मराठा एकत्रित आणून आपण प्रश्न सोडवू, आपण ऐक्याचा या ठिकाणी विचार करू, अशा प्रकारची जी भूमिका त्यांनी मांडली आहे ती योग्य आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न सुरू असतात त्याला एक राजकीय कांगोरा देण्याचाही प्रयत्न होतो. आता मी बघितलं की या मोर्चांमध्ये 95% लोक स्वयंप्रेरणेने आल्यात, पण एक 4-5% लोक असेही आहेत की जे काही लोकांनी आपलं राजकीय पुढारी पण मिळतं का हे बघण्याकरता, किंवा अनेक ठिकाणी तर असंही लक्षात आलं आता आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये खूप कडक नियम केले आणि ज्यांनी सहकार बुडवला त्यांना 10-10, 15-15 वर्षाकरता आपण सहकारातनं बाहेर काढलं. आता त्या लोकांनी सांगणं चालू केलं की सहकाराला बुडवायचा प्रयत्न आहे आणि मग सहकार हा मराठा समाजाच्या हातामध्ये आहे आणि मग तुमच्या नोकऱ्या जातील म्हणून तुम्ही चला, असं काही लोकांनी केलं आहे. काही लोकांनी शिक्षण सम्राट आहेत, काही त्या शिक्षण सम्राटांनी असा प्रयत्न केला की बाबा आता स्कॉलरशिपचा घोटाळा निघाला आहे, हे निघाला आहे, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. पण तरी देखील त्यांच्या प्रयत्नांना यश नाही आहे. 95% लोक एका दिशेनं, एका विचारानं आणि स्वयंप्रेरणेनं त्या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो या समाजामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक महत्त्वाचा भाग आहे की सहकार्यातली सत्तास्थानं परंपरेनं
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मराठा समाज हा भूषवत आला. हे आकडेवारीनं दाखवता येते आणि हे वास्तव आहे. आणि आपण कारवाई सुरू केली त्याचा काही प्रमाणात त्याच्याविषयीचा संताप असू शकतो. त्यातून तुम्ही म्हणता तसं लोक ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न असू शकतो. हे जसं खरं आहे तसं आपलाच आर्थिक पाणी अहवाल असं सांगतो की 4 वर्षामध्ये सहकारातून ज्या ज्या प्रकारची उत्पादनं तयार झाली, मग साखरेपासून सगळी असतील, त्यांचं मूल्य 52,000 कोटीवरून 26,000 कोटीवर आलं. हा आपला आर्थिक पाणी अहवाल सांगतो. म्हणजेच ही आणि सहकाराशी महाराष्ट्रातले निम्मे लोक किमान जोडले आहेत. साधारण 5.5 कोटी वेगवेगळ्या संस्थांशी जोडलेले सभासद आहेत. तर यांच्यावर कुठं ना कुठे याचा परिणाम झाला आहे. तो कारवाईचा असेल किंवा मार्केट फोर्सेसचा असेल. तर याची दखल आपण कशी घेत आहे? म्हणजे सहकार उद्ध्वस्त करायला लागल्यात असा एक सूर आहे. आपल्यामध्ये ती योग्य कारवाई आहे, पण त्याचा कळत नकळत परिणाम या सगळ्या उलाढालीवर आणि तिथं नोकऱ्या करणाऱ्या लोकांवर असेल किंवा अगदी दूध उत्पादकांपर्यंतचा घटक असेल. तर याच्याकडे आपण कसं बघतो? नाही, मला असं वाटतं की मुळामध्ये ही जी काही परिस्थिती आली याचं कारण जर आपण बघितलं तर 4 वर्ष राज्यात दुष्काळ आहे आणि त्यामुळे कृषी उत्पादनच घटलेलं आहे. आपण बघा, आपला कृषीचा जो ग्रोथ रेट आहे गेली 4 वर्ष हा मायनस आहे. -16%, -30%, -4%. आणि त्याच्यामुळे मुळात आपल्याकडे शुगर इंडस्ट्री आहे, कापसावर करण्याकरता सूतगिरण्या आहेत, अशा वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्री आहे याचं रॉ मटेरियल कमी झालं आहे गेल्या 4 वर्षामध्ये. याच वर्षीचं किंवा आमचं सरकार आल्यानंतरच नाही, त्याच्या आधीच्या 2 वर्षात -16% ग्रोथ रेट आहे आणि ते खाली आलेलं आहे. पण राज्य सरकारने काय केलं? एकीकडे ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई केली, पण मागच्या वर्षी साखर कारखान्यांना जे पॅकेज आम्ही दिलं, म्हणजे आज महाराष्ट्र एकच असा राज्य आहे की ज्यापुढे 98% FRP दिली आहे. आणि हा कोण आहे? बहुजन आहे ज्याला FRP मिळाली, तो शेतकरी आहे फक्त महाराष्ट्रात. याचं कारण काय? तर आम्ही पॅकेजेस दिले, केंद्राकडनं दिले, राज्याकडनं दिले, सगळ्या प्रकारच्या कृषी उद्योगाला आम्ही पॅकेजेस दिले. कारण अडचणीत होते, लोन रिशेड्युलिंग करून दिलं, मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत त्यामध्ये केली, सगळ्या प्रकारचे टॅक्सेस आपण रद्द केले. आणि म्हणून मुळामध्ये ज्यांची सत्तास्थानं ही त्यातनं आपलं स्वहित करण्याकरता चालली होती अशांना दूर केलेलं आहे. बरं, जे दूर झाले त्यांच्या ऐवजी आलेले कोण आहेत? त्या समाजाचे लोक आहेत, ते काही दुसऱ्या समाजाचे लोक नाही आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारचा अनरेस्ट काही लोक आपल्या फायद्याकरता देखील तयार करायचा प्रयत्न करत आहेत. आपली ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. दूरदर्शी निर्णय, गतिमान सरकार, आपले सरकार प्रगती पथावर, महाराष्ट्र नवा घडणार. सामान्यांच्या हितासाठी आपले सरकार आहे पाठी. जलयुक्त शिवार टंचाई मुक्तीसाठी, मेक इन महाराष्ट्र योजना उद्योगासाठी. नगर विकासाला चालना, स्मार्ट बनवेल शहरांना. सेवा हमीचे विधेयक लाभले सामान्यांना. आधुनिक तंत्रज्ञाने रुग्णालयांचा कायापालट, पालक महिला तरुणांसाठी नवी शोधली वाट. शिवरायांचे सागरी स्मारक महाराष्ट्राला स्फूर्तिदायक. पुढचे पाऊल पुढेच टाकून महाराष्ट्र नवा घडला, महाराष्ट्र नवा घडला. भक्कम सशक्त गतिमान महाराष्ट्र. 2 थेंब जीवनाचे. याच 2 थेंबांनी या देशाला पोलिओपासून मुक्ती दिली आहे. यासारख्या हजारो नायकांनी कैक महिलांचा प्रवास केला. प्रत्येक बालकापर्यंत हे 2 थेंब पोहोचवलेत. पण लक्षात घ्या, ही लढाई अजून संपलेली नाहीये. अजूनही भारतात बालकांना पोलिओ आणि इतर आजारांची लस टोचायची आहे, ज्यामुळे आमची मुलं निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतील. 25 सप्टेंबरला आपल्या 5 वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य पाजा. जय महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. या मोर्चामागं काही राजकीय गणित आहेत असं आपल्याला वाटतं का? म्हणजे विशेषतः राजकारणात दुखावलेले घटक त्याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. ते आपल्या पक्षातले असतील, अन्य पक्षातले असतील, आणि ते सगळे मिळून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमकुवत करायचा प्रयत्न करत आहेत, असं एक विश्लेषण मांडलं जातं. त्याच्याकडे आपण कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की मोर्चा जो आहे, मी जसं सांगितलं की 95% लोक स्वयंप्रेरणेने येत आहेत. पण हेही खरं आहे की काही लोक, जसं आपण हिंदीत म्हणतो बहती गंगा में हात धो लो, तसा काही लोक प्रयत्न निश्चित करतील.
माझ्या पक्षातले करतील असं बिलकुल मला वाटत नाही, पण इतर राजकीय पक्षातले लोक करतीलच. कारण आज ज्या प्रकारे सरकार या ठिकाणी चाललेलं आहे, ज्या प्रकारची कडक भूमिका आम्ही घेतो आहोत, त्यातनं दुखावलेल्या लोकांची संख्या कमी नाही आहे. पण शेवटी माझा सवाल हाच आहे ना की हे सगळे प्रश्न काही मी आल्याने निर्माण झालेले नाही आहेत. मला येऊन अजून 2 वर्षे पूर्ण व्हायचे आहेत. अनेक वर्षापासून हे प्रश्न चाललेले आहेत आणि जे राज्यकर्ते वर्षानुवर्ष होते ते राज्यकर्ते प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. आता आम्ही हा प्रयत्न करतोय की प्रश्न सुटले पाहिजेत. वेगवेगळ्या प्रश्नांवर आम्ही ठाम भूमिका घेतली आहे. आमची एकही भूमिका आज जी भूमिका मांडली जाते त्यापेक्षा विसंगत नाही आहे आणि आम्ही ती कृतीतनं दाखवलेली आहे. मला असं वाटतं की हे ठीक आहे की काही लोकांना असं वाटतं आहे की या माध्यमातनं ते मला हटवू शकतील किंवा माझ्यावर काहीतरी प्रहार करू शकतील, पण त्याने काही समाजाचं बदलणार नाही आहे. म्हणजे उद्या मी गेलो आणि दुसरा आला की तो लगेच बदलू शकेल किंवा खरं तर 15-15 वर्ष जे राहिले त्यांनी केलं नाही म्हणूनच लोकांनी आम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे आणि लोकांच्या अपेक्षा आमच्याकडनं आहे. त्याला राजकीय थोडासा अभिनिवेश आणण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. पण मला असं वाटतं ज्या प्रकारे आज मोर्चेकरांनी एकजुटता दाखवली आहे त्या प्रकारे ते येणार नाही. पण यात मला दुसरी गोष्ट एक सांगावीशी वाटते. काल मी आता आमच्या विखे पाटलांचं देखील स्टेटमेंट ऐकलं. मी तर पहिली चर्चा जी केली ती पक्षातल्या लोकांशी केली, मंत्र्यांची केली. आज माझ्या मंत्रिमंडळातल्या निम्म्यापेक्षा जास्त मंत्री मराठा समाजाचे आहेत. माझ्या आमदारांपैकी निम्म्यापेक्षा जास्त आमदार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर मी सांगितलं की मी विरोधी पक्षाशी करणार आहे, सगळ्या सामाजिक संघटनांशी करणार आहे. लोकशाहीमध्ये चर्चेशिवाय प्रश्न सुटतील कसे? आता काही लोक असं म्हणतात की आम्ही सरकारशी चर्चाच करणार नाही. मग प्रश्न सुटतील कसे? जर सरकार सकारात्मक आहे, सरकार चर्चा करायला तयार आहे, तर मोर्चा काढल्यानंतर त्या मोर्चातनं आपल्याला जे अपेक्षित आहे, जो आपला आक्रोश आहे, लोकशाहीने सरकारला ते अधिकार दिले आहेत की तो सोडवण्याच्या दृष्टीनं. त्यामुळे आम्ही चर्चाच करणार नाही किंवा सरकारकडे चर्चा करायला कोणी गेलं तर तो बेईमान आहे अशा प्रकारची भूमिका मांडायची किंवा मराठा समाजात कोणीतरी फूट पाडताय. हा एक आक्षेप तुमच्यावर घेतला जातोय की एक तर तुम्ही सुरुवातीला त्याच्याकडे बघितलंच नाही. हे खूप दिवस झाले याची दखल सरकारने घेतली नाही आणि जेव्हा घेतली तेव्हा आपल्याच पक्षातले मराठा समाजातले नेते एकत्र करून बैठक घेतल्यामुळं या मोर्चाच्या एकजुटीत फूट पाडण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत अशा प्रकारचा एक आक्षेप घेतला जातो. नाही, मला पहिल्यांदा असं वाटतं की पहिल्या मोर्चाचीच मी दखल घेतली आणि त्याच्यानंतर इकडे तिकडे नाही, आठवले साहेबांचा जो सत्कार झाला त्याच सत्कारामध्ये मी स्वतः बोललो आणि संपूर्ण दलित समाजासमोर बोललो की या मोर्चाचा वेगळा अर्थ काढू नका, हा काही तुमच्या विरोधातला मोर्चा नाही आहे. आणि त्यामुळे त्याची दखल घेतली नाही असं नाही आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की दखल घ्यायची म्हणजे काय, चर्चा करायची ना. चर्चेला समजा मी म्हटलं की चर्चा करायची तर कोणीतरी उठून म्हणणार की हा फूट पाडायचा हे आहे, आम्हाला चर्चा कशी करायची, आम्ही सरकारसोबत चर्चा करणार नाही. चर्चा केली नाही तर म्हणायची की सरकार दखलच घेत नाही. मला असं वाटतं की बहुतांश समाजाला प्रश्न सोडवण्यामध्ये रस आहे, पण दुर्दैवाने काही नेत्यांना तो सोडवण्यामध्ये रस नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी तर पहिल्याच बैठकीनंतर सांगितलं की आज मंत्र्यांशी चर्चा केली आहे, उद्या वेगवेगळ्या पक्षांची करणार आहे, सगळ्या सामाजिक संघटनांची करणार आहे, दलित नेत्यांची देखील मी करणार आहे, कारण त्यातनंच हे प्रश्न सुटणार आहे. मला असं वाटतं की माझी विनंती आहे, राजकीय नेत्यांनी आज प्रगल्भता दाखवण्याची आवश्यकता आहे. समाज शांतपणे मोर्चे काढतोय, त्याचा दबाव मोठा आहे, पण त्यातनं हे सगळं होत असताना महाराष्ट्रातली जी सामाजिक घडी आहे ती घडी विस्कटू नये. महाराष्ट्रामध्ये दलितेतर संघर्ष किंवा मराठा आणि दलित संघर्ष किंवा अशा प्रकारचा कुठलाही संघर्ष हा महाराष्ट्राला चांगला नाही आहे, हा येऊ नये, हा होणार नाही मला माहिती आहे. पण ही प्रगल्भता जर नेत्यांनी दाखवली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर सगळे राजकारण करत राहिले तर हे दुर्दैवी आहे. ही परिस्थिती मला सांगा, ही सगळे प्रश्न केवळ सरकारचे नाही आहेत, समाजाचे प्रश्न आहेत. सरकार एक माध्यम आहे, त्यामुळे जर सगळ्या नेत्यांनी याच्यावर राजकारण करण्याच्या ऐवजी एकत्रित बसून हे सोडवले आणि सरकार जर सकारात्मक आहे, सरकार त्यामध्ये लक्ष घालायला तयार आहे, मला असं वाटतं की याचं राजकारण होऊ नये, चर्चेतनं हे सगळे प्रश्न सुटतील असा मला विश्वास आहे. याचा अर्थ असा लावायचा की आपण सगळ्यांशी चर्चा करायला तयार आहात, म्हणजे विरोधी पक्ष असतील किंवा मराठा समाजाचे जे संघटक आहेत आता, कारण त्याला कोणी नेता नाही आता की एक नेता आणि त्याच्या आदेशानं चालले अशी काही परिस्थिती नाही आहे. हे जिल्हानिहाय काही लोक ऑर्गनाईज करतात, तर या सगळ्यांची बोलायची आपली तयारी आहे. निश्चित तयारी आहे. मी तर जिल्हानिहाय देखील बोलायला तयार आहे. मी मंत्र्यांचा गट तयार करून विरोधी पक्षाचे लोक घेऊन त्यांना एम्पॉवर करून प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी जावं आणि मोर्चाचं आयोजन करणारे जे जे लोक होते, शेवटी मोर्चा जरी लाखोंचा असला
तरी ऑर्गनाईज करणारे 200-300 प्रमुख संघटक आहेत, कुठे 50 आहेत, कुठे 100 आहेत. त्या प्रत्येकाशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहोत. आणि केवळ चर्चेकरता चर्चा नाही, तर त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे, ही आमची मानसिकता आहे. त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करण्याची सरकारची पूर्णपणे, आणि समजा सगळी चर्चा केल्यानंतर जर आम्ही काही निर्णयच घेतले नाहीत तर आम्हाला दोष द्या ना, पण आम्हाला निर्णय घेण्याची संधी द्या, आमच्याशी चर्चा करा. अनेक वेळा सरकारमध्ये काम करतोय याचा अर्थ आम्हालाच सगळं समजतं, आम्हाला सगळी अक्कल आहे असं आमचं बिलकुल मत नाही आहे. उलट बृहत समाजाला जास्ती अक्कल असते सरकारपेक्षा, आणि त्यामुळे त्यांच्याकडनं त्या गोष्टी समजून घेऊन त्यातनं मार्ग काढता येतील. बरोबर. या मोर्चामागचं आणखी एक सूत्र सातत्यानं सांगितलं जातं, आणि ती उघड मागणी पण आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आणि गेली अनेक वर्षे चालू असलेली मागणी आहे. ती सुरुवातीला क्षीण होती, नंतर ती मोठी झाली. त्याला मागच्या सरकारनं आरक्षण देऊ केलं, ते कोर्टामध्ये टिकलं नाही. आणि कुठलाच राजकीय पक्ष मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणत नाही. आपण तर निवडणुकीतही ते आश्वासन दिलं होतं की आम्हीच आरक्षण मिळवून देऊ, मराठा असेल किंवा धनगर समाज असेल. तर आत्ता ह्या विशेषतः म्हणजे ज्या 95% तुम्ही उल्लेख केला, त्यातले बहुतेक आणि विशेषतः तरुण मुलं, त्यांची अगदी उघड मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण एक संधीचा आणि मुद्दा आहे तो. तर आत्ता ज्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा अडकलेला आहे, तिथून तो पुढे नेण्यासाठी आपण काय पावलं टाकताय? पहिली गोष्ट अशी आहे की माझं एक ठाम मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ते आवश्यक आहे. आणि ही मागणी राजकीय नाही, ही खरोखर सामाजिक मागणी आहे. आपण बघा, गेल्या सरकारने आरक्षण दिलं, कधी दिलं हो? जर प्रामाणिक असते तर ज्यावेळेस 15 वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा दिलं असतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 42 जागा हारल्यानंतर अचानक सरकारला जाग आली आणि एक अध्यादेश काढून आरक्षण देण्यात आलं. कायदा नाही केला, 6 महिन्याचा वेळ होता, आवश्यकता असती तर असेंब्ली बोलवता आली असती, नाही केला. अध्यादेश काढून त्या ठिकाणी ते आरक्षण दिलं. आणि परत पलीकडे काय सांगतात की यांचं सरकार आलं आणि त्याच्यावर स्थगिती आली. मी आकड्यासहित आपल्या तारखेसहित सांगतो. 16 सप्टेंबरला याची सुनावणी झाली, 16 ते 19 सप्टेंबरपर्यंत सुनावणी त्याची चालली. 19ला इंट्रीम ऑर्डर करता ती केस क्लोज केली. त्याच्यानंतर थेट 14 नोव्हेंबरला त्याच्यावर निकाल आला. आता जेव्हा याची सगळी केसची पैरवी झाली, त्याचे आर्ग्युमेंट झाले, तेव्हा हेच सत्तेमध्ये होते. क्लोज फॉर ऑर्डर दिली तेव्हा हेच सत्तेमध्ये होते. मी आलो, मुख्यमंत्री झालो 31 ऑक्टोबरला, 14 नोव्हेंबरला तो निर्णय आलेला आहे, 14व्या दिवशी, म्हणजे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर. आणि तो कशावर आलाय तर जुने जे आर्ग्युमेंट झाले त्या आर्ग्युमेंटवर आला आणि त्यांनी स्थगिती दिली. आता ही स्थगिती मिळाल्यानंतर लगेच यांनी काय म्हणायचं तर सरकारने बाजू मांडली. अरे माझं सरकारच नव्हतं बाजू मांडली, तेव्हा तुमचं सरकार होतं, तुमच्या सरकारने बाजू मांडायची होती. पण हे सरकारने बाजू मांडायची वगैरे नाही, चांगले वकील होते, तेच वकील आम्ही पुढे घेतले. आम्ही काय केलं त्याच्यानंतर, आम्ही जर अप्रामाणिक असतो, पुढे निवडणुका नव्हत्या, पण लगेच 23 डिसेंबरला डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये इकडे 14 नोव्हेंबर आल्याबरोबर आम्ही त्याचं रूपांतर कायद्यात केलं. दुर्दैवाने तो त्या कायद्यालाही स्थगिती मिळाली. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की कोर्टाने जे काही त्याच्यामध्ये सांगितलं, का स्थगिती देतो तर कोर्टाने सांगितलं की ज्यावेळी हा अध्यादेश निघाला त्यावेळी अध्यादेश काढत असताना ज्या प्रमुख बाबींची पूर्तता करायला पाहिजे होती, मागासलेपण काय आहे, सामाजिक मागासलेपण काय आहे, या संदर्भातले जे पुरावे द्यायला पाहिजे होते ते पुरावेच दिले नाहीत आणि त्याच्यामुळे ही स्थगिती आली. मग मी स्वतः श्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली, सगळ्या पक्षाचे नेते मराठा समाजातील त्या कमिटीमध्ये घेतले आणि त्यांना सांगितलं की पाहिजे तेवढे वकील लावा. सगळे टॉपचे वकील आम्ही लावले. त्यांना सांगितलं, म्हणजे सुप्रीम कोर्टात तर मुकुल रोहतगींना आम्ही सांगितलं, इकडे टॉपचे सगळे वकील लावले. रवी कदम आता आपल्याकडनं सगळी केस पाहतात आणि मोठी टीम आहे. त्यांना सांगितलं सगळे पुरावे तयार करा. 1200 डॉक्युमेंट्स हे जमा करून त्यातनं 70 पुरावे आत्ता, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनचे डॉक्युमेंट जमा करून त्यातनं 70 पुरावे आत्तापर्यंत तयार केलेले आहेत आणि सगळे आपण आता कोर्टासमोर मांडतो आहोत. आणि त्यामुळे आरक्षणाच्या संदर्भात सरकारने गांभीर्याने भूमिकाच घेतली आहे. त्याकरता वेगळा कक्ष आम्ही त्या ठिकाणी स्थापन केला आहे. मला विश्वास आहे की या केसमध्ये हे सगळे पुरावे दिल्यानंतर कोर्ट आपल्या बाजूने निर्णय देईल. आता त्यातला प्रश्न असा आला की कोर्ट ते लावून घेत नव्हतं. आम्ही शेवटी चीफ जस्टिसला विनंती केली, पण आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी चीफ जस्टिस प्रभारी होते, आता नवीन चीफ जस्टिस आले आहेत. आम्ही पुन्हा एकदा आता सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले आहेत, तिथे आम्ही सपोर्ट करतोय की ही केस तातडीने सुनावणीला घेण्यात यावी.
आणि माझं तर त्याच्यापुढे जाऊन म्हणणं आहे की काही जर त्रुटी राहील दाखवली उच्च न्यायालयाने, आम्ही पुन्हा कायदा तयार करू, त्या सगळ्या त्रुटी दूर करून कायदा तयार करू. पण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे आमचं मत आहे. पण या ठिकाणी श्रीरामजी एक अजून मला मुद्दा मांडायचा आहे. आरक्षण दिलं पाहिजे याबद्दल कोणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही, पण आरक्षणाने सगळं बदलणार आहे का? एक छोटं उदाहरण आपल्याला सांगतो की आज जर आपण इंजिनिअरिंगच्या जागा बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये 2740 आणि शासकीय अनुदानितमध्ये 3357, म्हणजे दोन्ही मिळून 6000 जागा आहेत फक्त शासकीय आहेत. म्हणजे 6000चा जर आपण विचार केला आणि 15% आरक्षण म्हटलं तर 900 जागा मिळणार आहेत मराठा समाजाला. आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही जे खाजगीकरण केलं, खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये 1,47,000 जागा आहेत, तिथे ते नाही आहे, तिथे मराठा समाजाला फायदा मिळणार नाही आहे. त्यामुळे हे 15% आरक्षण दिल्यामुळे 900 जागा फक्त मराठा समाजाला या ठिकाणी मिळतील. त्यामुळे याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघावं लागेल. बरं, आता हे खाजगी कॉलेजेस कोणाचे आहेत? त्या वेळेच्या राज्यकर्त्यांचेच आहेत ना. त्यांनी स्वतःची सोय बघितली, समाजाची सोय नाही बघितली. आता काय करण्याची आवश्यकता आहे? ज्याप्रमाणे खाजगी कॉलेजेसमध्ये ओबीसी समाजाला आम्ही फी प्रतिपूर्तीची योजना आणली, त्याप्रमाणे जर मराठा समाजाकरता अशा प्रकारे त्यांचा शैक्षणिक खर्च जो आहे, शैक्षणिक शुल्क जे आहे ते जर सरकारने दिलं तर या सगळ्या जागा त्यांच्याकरता ओपन होतील. आज आपल्याला माहिती आहे या 1,47,000 जागांपैकी ओपनच्या जागा भरल्याच जात नाहीत. का नाही भरल्या जात? कारण तो मराठा समाजाचा किंवा इतरही समाजातला ओपन माणूस जो आहे त्या जो फी द्यायला पैसे नाही आहेत. व्यवस्था आहे पण तो शिकू शकत नाही आहे. त्यामुळे आरक्षण तर आणावं लागेल, पण आरक्षणाने 900 जागा मिळणार आहेत. उरलेल्या 50,000 जागा ज्या मराठा समाजाला पाहिजे असतील त्याकरता व्यवस्था उभी करावी लागेल. माझं सरकार ती व्यवस्था उभी करण्याचा विचार करते. नोकऱ्यांचा विचार करा तुम्ही. आता आपण जर बघितलं, मी गेल्या 2 वर्षाचे आकडे घेतले तर शासकीय व्यवस्थेतनं 50,000 नोकऱ्या तयार झाल्या आहेत. 15%चा विचार केला तर 7,500 नोकऱ्या होतात. आता केवळ 7,500 नोकऱ्या आरक्षणाने जर मराठा समाजाला मिळणार असतील तर त्यातनं मराठा समाजाचं भलं होणार आहे का? त्या 7,500 मिळाल्याच पाहिजे, त्या मिळू नये असं माझं मत नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघावं लागेल की कशा प्रकारे मराठा समाजातली जी तरुणाई आहे यांना आपण स्किल देऊ शकू, त्यांना आज या खाजगी क्षेत्रात वेगवेगळ्या संधी तयार होत आहेत त्या कशा देऊ शकू, एंटरप्रेन्युअरशिप त्यांच्यात कशी तयार करू शकू. आज आपण बघितलं तर मराठा समाजामध्ये उद्योगाच्या क्षेत्रात अनेक चांगले लोक आहेत, प्रस्थापित आहेत, त्यांची अपेक्षा आहे. मग आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारखं एक महामंडळ केलं जे डिफंड करून ठेवलं आहे. आज त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण अशा काही स्कीम्स चालू करू शकतो का की ज्या स्कीम्समधनं आम्ही मराठा एंटरप्रेन्युअर तयार करू शकू, त्यांना स्वयंरोजगार देऊ शकू. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाला सत्य सांगितलं पाहिजे की आरक्षण आवश्यक आहे, पण आरक्षणाने सगळ्या समस्या संपणार नाही आहे. तर त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि माझ्या सरकारची तयारी आहे. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर हा संवाद असाच पुढे सुरू होईल. दूरदर्शी निर्णय, गतिमान सरकार, आपले सरकार प्रगती पथावर, महाराष्ट्र नवा घडणार. सामान्यांच्या हितासाठी आपले सरकार आहे पाठी. जलयुक्त शिवार टंचाई मुक्तीसाठी, मेक इन महाराष्ट्र योजना उद्योगासाठी. नगर विकासाला चालना, स्मार्ट बनवेल शहरांना. सेवा हमीचे विधेयक लाभले सामान्यांना. आधुनिक तंत्रज्ञाने रुग्णालयांचा कायापालट, पालक महिला तरुणांसाठी नवी शोधली वाट. शिवरायांचे सागरी स्मारक महाराष्ट्राला स्फूर्तीदायक, पुढचे पाऊल पुढेच टाकून महाराष्ट्र नवा घडणार. महाराष्ट्र नवा घडणार. भक्कम सशक्त गतिमान महाराष्ट्र. 2 थेंब जीवनाचे, याच 2 थेंबांनी या देशाला पोलिओ पासून मुक्ती दिली आहे. यासारख्या हजारो नायकांनी कैक महिलांचा प्रवास केला. प्रत्येक बालकापर्यंत हे 2 थेंब पोहोचवलेत. पण लक्षात घ्या, ही लढाई अजून संपलेली नाहीये. अजूनही भारतात बालकांना पोलिओ आणि इतर आजारांची लस टोचायची आहे, ज्यामुळे आमची मुलं निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतील. 25 सप्टेंबरला आपल्या 5 वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य पाजा. है अकेली, चल सहेली, जान के रहना है. देखो कितनी प्यारी, आय हाय, जाने क्या खाए, यूं बढ़ती जाए. देखो
6 महीने में होगा माँ का दूध ही। ना रे ना, जरूर खाए कुछ और भी। कुछ और? वो भी 3-3 बार। जानते ही जाएंगे इस बार। दीदी, चावल का बाढ़ या फिर दाल का पानी? ध्यान से देख, है कुछ और कहानी। आलू, कद्दू, हट बुद्धू, भिंडी, टिंडा। तो 6 महीने में खिलाए क्या? अंडा। देखो मुझे ऐसी बढ़ती जाए। बताओ ना क्या क्या खाए? यही सब तो 6 महीने की हुई अभी तो। अरे तभी तो। घर में जो भी हो सब पकाओ, काढ़ा बनाओ और खिलाओ। 6 महीने जब पूरे हो जाएं, पेट पूजा की घड़ी आए। 2 थेंब जीवनाचे, याच 2 थेंबांनी या देशाला पोलिओपासून मुक्ती दिली आहे। यासारख्या हजारो नायकांनी कैक महिलांचा प्रवास केला। प्रत्येक बालकापर्यंत हे 2 थेंब पोहोचवलेत। पण लक्षात घ्या, ही लढाई अजून संपली नाहीये। अजूनही भारतात बालकांना पोलिओ आणि इतर आजारांची लस टोचायची आहे, ज्यामुळे आमची मुलं निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतील। 25 सप्टेंबरला आपल्या 5 वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य पाजा। विश्रांतीनंतर जय महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता या समाजातल्या लोकांचं आणखी एक सूर आहे किंवा मागणी आहे, विशेषतः तरुणांचा, शिकणाऱ्या मुलांचा, आणि त्यांची मागणी अशी आहे की क्रिमी लेयरची OBCसाठीची मर्यादा आपल्या सरकारनं वाढवली। तर EBCसाठी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, जो मराठ्यांनाही लागू आहे, आणखी अन्य सगळे जे सामाजिकदृष्ट्या वरचे वर्ग ज्याला आपण म्हणतो त्यांना लागू आहे, तर त्याचीही मर्यादा वाढवावी। कारण आता 1 लाख हे काही खूप मोठं उत्पन्न नाही, अशी एक मागणी किंवा असा सूर आहे। त्याच्याकडे आपण मुख्यमंत्री या नात्यानं कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की मागणी अतिशय योग्य आहे। कारण आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं सगळ्याच समाजांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मागासलेपण आहे, आणि मराठा समाजामध्ये तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ते दिसतं। मूळचा शेतकरी असलेला आज शेती अनेक वर्षामध्ये उद्ध्वस्त झाली आहे, त्यातनं शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे। अशा या सगळ्या वेगवेगळ्या विवंचना आहेत। आज आपण अगदी आरोग्यसेवा म्हटल्या तरी त्या आरोग्यसेवांचा खर्च वाढलेला आहे। आज आजारपण असतं घरी, सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, गावगाड्याचा प्रश्न असतो, आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी एक साधारण मागणी आहे की EBC करता जी 1 लाखाची उत्पन्न मर्यादा ही वाढली पाहिजे, मला निश्चितपणे हे योग्य वाटतं आहे। आम्ही लवकरच त्या संदर्भातला निर्णय करू। शेती परवडणारी व्हावी या दृष्टिकोनातून आपण कसं बघता? आणि आपलं सरकार असेल किंवा केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार असेल, हे अर्बनायझेशनकडं खूप सकारात्मक पद्धतीनं बघतं। स्मार्ट सिटीसारखी अतिशय चांगली कल्पना सरकार राबवतं आहे। तर स्मार्ट सिटीच्या जोडीला स्मार्ट व्हिलेजसारख्या कल्पना राबवणं आणि तिथलंही जगणं स्मार्ट व्हावं, या अनुषंगानं शेती परवडणारी व्हावी, ती शाश्वत व्हावी, आणि तिथंही अर्बनायझेशनसारख्या सुविधा मिळाव्यात, आणि शेतीतला माणूस गावातच राहावा। तर शेतीचं क्षेत्र बघितलं तर 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या मला वाटतात। एक, 82% आमची शेती ही पावसावर अवलंबून आहे। आम्ही सिंचनाच्या सोयीस तयार केल्या नाहीत। आपल्याला कल्पना आहे 70,000 कोटी रुपये खर्च करून 0.1% सिंचन हा गेले 3-4 वर्ष 5 वर्ष गाजलेला मुद्दा आहे, आणि एवढे वर्ष एवढा पैसा खर्च करून देखील फक्त 18% शेती सिंचनाखाली आणि 82% कोरडवाहू शेती आहे। आणि म्हणून पहिल्यांदा शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे। जलयुक्त शिवारसारखी एक योजना आम्ही आणली, आज त्या योजनेने क्रांती केलेली आहे, आणि सामान्य शेतकऱ्यांनी ही योजना यशस्वी केलेली आहे। त्यामुळे आम्ही आज 5,000 गावं ही दुष्काळमुक्त करू शकलो आहे। 5 वर्षामध्ये 20,000 गावं सगळी आम्ही दुष्काळमुक्त करायचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला आहे, आणि हा दुष्काळमुक्त झाला म्हणजे काय, तर त्यांना त्या ठिकाणी शाश्वत सिंचनाची व्यवस्था मिळेल। हे करत असताना जवळजवळ 25,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स, जे अपूर्ण प्रोजेक्ट्स आहेत सिंचनाचे, ते पूर्ण करण्याकरता आम्ही हाती घेतले आहेत। कमांड एरिया आम्ही वाढवतो आहोत, त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीला सिंचन मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। दुसरीकडे काय करावं लागेल, तर आमची जी सगळी शेती आहे ही परवडत का नाही? आमची प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे, आमची इनपुट कॉस्ट जास्ती आहे, लागत मूल्य आम्हाला जास्त लागतं, आणि त्या मनाने आम्हाला बाजारात भाव मिळत नाही। आमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवावी लागेल, आणि जर उत्पादकता वाढवायची असेल तर शेतीत गुंतवणूक झाली पाहिजे। आपण बघितलं असेल, आपण 8 लाख कोटी रुपयाचं कर्ज देतो शेती करता, पण शेतीत जी गुंतवणूक आहे तिथे ड्रिप आलं पाहिजे, तिथे मशीन आली पाहिजे, तिथे वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आली पाहिजे। याकरता आम्ही किती पैसा खर्च करतो? तर आम्ही जर हा विचार केला तर याकरता आम्ही 1000 कोटी देखील खर्च करत नाही। आता आपलं सरकार आल्यानंतर आपण ही थोडीशी पद्धती बदलली। मोठ्या प्रमाणात मागेल त्याला शेततळं असेल, जलयुक्त शिवारची योजना असेल, ड्रिपची योजना असेल, BBFची योजना असेल। आम्ही असं ठरवलं की शेतीमधली गुंतवणूक वाढली पाहिजे। गुंतवणूक वाढली
इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं तर त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात जो काही उत्पादकता ती वाढवता येईल. आणि आत्ता आपण बघितलं असेल यावेळेस 25,000 कोटी रुपयाचं शेतीचं बजेट आम्ही तयार केलं आणि मोठ्या प्रमाणात आम्ही पैसा देतो आहे. एवढंच नाही तर दुष्काळामध्ये 18,000 कोटी रुपये 2 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्याला थेट दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्याला जी काही सुरक्षा मिळाली पाहिजे ती सुरक्षा आम्ही देण्याचा प्रयत्न यातनं केला आहे. पण याच्याकरता थोडासा वेळ लागणार आहे. आज अनेक गोष्टी आज आपण वर्ल्ड बँकेसोबत प्रकल्प केला आणि 5,000 गावामध्ये इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाण्याचे स्ट्रक्चर तयार करतो आहोत, त्या ठिकाणी एफिशियंट वॉटर यूज करतो आहोत. आणि एवढंच नाही तर आज आपण शेतकऱ्याला बाजार समितीच्या जोखडामध्ये तो जो अडकला होता त्यातनं बाहेर काढण्याचं काम केलं आहे. आता शहरामध्ये बाजार लागत आहेत, थेट त्याला माल विकता येतो आहे. मुंबईमध्ये विधान भवनाच्या आवारात आम्ही जो बाजार लावतो आपण जर येऊन बघितलं एवढी प्रचंड गर्दी असते आणि शेतकरी त्यातनं समाधानी होऊन जातो. त्यामुळे आता पहिल्यांदा शेतीमध्ये गुंतवणूक वाढवून शेती सस्टेनेबल करायची, शेतीवरचा जो काही भार आहे. आणि दुसरं आम्ही काय केलं आहे तर शेतीचं जोपर्यंत आम्ही व्हॅल्यू ॲडिशन करणार नाही, जोपर्यंत शेतीपूरक उद्योग आम्ही तयार करणार नाही, प्रक्रिया उद्योग तयार करणार नाही. आता आपण इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क केला तर त्यातनं कापसापासून कापडापर्यंत आपण जर केलं तर कापसाचा शेतकरी सुखी होईल. उसापासून साखरेपर्यंत गेलो, तिथनं इथेनॉलपर्यंत गेलो तर उसाचा शेतकरी समाधानी होईल. आणि म्हणून सगळा जोर हा प्रक्रिया उद्योगावर आपण देतोय. प्रक्रिया उद्योगाचा दुसरा फायदा काय आहे, आज शेतीमध्ये एम्प्लॉयमेंट करता खूप मोठ्या प्रमाणात जो भार आहे तो भार शेतीवरचा कमी केला पाहिजे, तो या प्रक्रिया उद्योगात जातो. म्हणजे केवळ एक आकडा आपल्याला सांगतो की महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा 11% आहे आणि शेतीवर अवलंबून असलेले लोक 45 ते 50% आहे. म्हणजे 45 ते 50% लोकांच्या मेहनतीतून 11% वाटा तयार होतो आणि त्यातनंच त्यांना मिळत आहे. जोपर्यंत हा वाटा वाढणार नाही, जोपर्यंत ह्या 45% लोकांपैकी 10-15% लोक प्रक्रिया उद्योगात आम्ही टाकणार नाही आणि 30-35% लोकांना हा वाटा जोपर्यंत आम्ही तयार करणार नाही तोपर्यंत शेती सस्टेनेबल होणार नाही. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात अतिशय वेगळी भूमिका शेतीच्या क्षेत्रात आम्ही घेतली आहे. मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये म्हणजे आता जलयुक्त शिवारचे इफेक्ट आपल्याला दिसत आहेत. हे जे वेगवेगळे आम्ही मुद्दे हातामध्ये घेतले आहेत यातनं शेतीचं क्षेत्र आम्ही बदलून दाखवू, आम्हाला विश्वास आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोपर्डीचं प्रकरण हे एक निदर्शक म्हणून सांगितलं जातं. तसंच राज्यामध्ये पोलिसांवर होणारे हल्ले आणि त्यानिमित्तानं आपल्याला तर आपले मित्रसुद्धा सल्ला द्यायला लागले आहेत की गृहमंत्रीपदाचा आपण खूप चांगलं काम करता पण गृहमंत्रीपदाचा ताण आपल्यावर जास्त होतो आणि तो ताण थोडा हलका केला पाहिजे. तर आपल्याला असं वाटतं का की खरंच आपल्याला ताण होतो आणि असे दोन्ही मुद्दे? पहिला कोपर्डीचा जो मुद्दा आहे इतकी भयानक ही घटना आहे त्यामुळे आरोपीला फाशी झालीच पाहिजे याबद्दल काही दुमतच असू शकत नाही. उज्ज्वल निकम सारखे देशातले सर्वात निष्णात वकील आपण त्यात नेमले आहेत. पहिल्या दिवशीपासून उज्ज्वलजींची पूर्ण मदत आम्ही घेतली आहे आणि माझी त्यांच्याशी जी चर्चा आली त्या चर्चेत मला विश्वास आहे आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये नेतो आहोत. त्यामुळे लवकर तिचे सगळा निकाल लागेल आणि जो अपराधी आहे त्याला 100% फाशी मिळेल हा मला पूर्ण विश्वास या केसच्या निमित्ताने वाटतो. राहिला विषय कायदा आणि सुव्यवस्थेचा, तर कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये घटना तर मागच्याही काळात घडतात, आजही घडत आहेत, त्या गंभीरच असतात. घडलेली कुठली घटना गंभीर असते. पण मी आकड्यानिशी सिद्ध करू शकतो की मागच्या काळात घडलेल्या घटना आणि आताच्या घटना यांच्यामध्ये तुलनात्मक घटना कमी झालेल्या आहेत. दुसरं महत्त्वाचं काय आहे, एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर अपराध कमी करायचे असतील तर तुम्ही पकडलेल्या किती अपराधांना शिक्षा होते महत्त्वाचं असतं. रेट ऑफ कन्व्हिक्शन काय आहे, या महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन 9% खाली आला होता. म्हणजे 100 आरोपी पकडले तर त्यातले 91 आरोपी सुटून जायचे, 9 आरोपींना शिक्षा व्हायची. त्यामुळे कायद्याचा जरब कसा राहील. केवळ 1.5 वर्षामध्ये आम्ही 14 वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेऊन आज हा रेट ऑफ कन्व्हिक्शन 52%वर नेला आहे. गंभीर गुन्ह्यांचाही 32%वर आम्ही आणलेला आहे. त्यामुळे आज अपराधांच्या मनामध्ये हळूहळू भय तयार होत आहे, शिक्षा व्हायला लागलेली आहे. पण शेवटी ही सगळी एक व्यवस्था आहे, ही एका दिवसात बदलत नाही. आणि मला असं वाटतं की शेवटी आव्हानांपासून पळता येत नाही. आव्हानांपासून म्हणजे मी गृहमंत्री आहे आणि दुसरा गृहमंत्री झाल्याबरोबर आता अगदी अपराधांच्या मनामध्ये अशी भावना येईल की बाबा आता दुसरा गृहमंत्री झाला आता आपल्याला अपराध करता येणार नाही. ही प्रवृत्ती आहे. किती इफेक्टिव्हली त्या प्रवृत्तीवर तुम्ही हल्ला करता हे महत्त्वाचं आहे. आता आपण 2016च्या सप्टेंबर महिन्यामध्ये आहोत आणि 1 जानेवारीपासून तर सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल
एकीकडे अपराध कमी होत आहेत, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढतो आहे. पण चॅलेंजेस आहेत का? तर आहेत. आज इतक्या मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस आहेत म्हणजे ही स्थिती समाधानकारक असूच शकत नाही. मलाही नाही त्याचं समाधान. पण मला याचा मुकाबला करायचा. आता पोलिसांवरचे जे हल्ले आहेत महत्त्वाचा विषय आहे. पूर्वी देखील होत होते, म्हणजे त्याच्यात काही खूप आता आम्ही आलो म्हणून हल्ले होतात असं नाही. पण पोलिसांवरचा हल्ला झाल्यानंतर जो हल्ला करतो त्याला शिक्षा होत नाही आहे. आता आम्ही हे सगळे हल्ले फास्ट ट्रॅकमध्ये नेतो आहोत आणि फास्ट ट्रॅकमध्ये त्यांना शिक्षा होईल ही व्यवस्था उभी करतो आहे. अनेक गोष्टी आता पोलिसांच्या सुरक्षिततेकरता आणि पोलिसांमार्फत आपल्याला सुरक्षितता मिळावी याकरता आम्ही करतो. मी लवकरच आजच्या कार्यक्रमात तेवढा वेळ नाही, पण मी लवकरच याबद्दल देखील सांगेन. पण पोलिसाच्या जीवनमानामध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे. त्याला घर मिळालं पाहिजे, त्याला सुरक्षा मिळाली पाहिजे, त्याच्या कुटुंबाला रोजगार मिळाला पाहिजे. अशा अनेक योजना आम्ही तयार केलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पोलीस आणि प्रशासन मिळून या गुन्हेगारीवर निश्चित आळा आम्ही आणू. एक मुद्दा अजून या निमित्ताने मांडायचा आहे की आता हे सगळे जे मोर्चे या ठिकाणी निघून राहिलेले आहेत, हे मोर्चे निघत असताना अजून काही बरेच मोर्चे प्लॅन्ड आहेत. आणि आम्हाला बिलकुल ते मोर्चे थांबवायचे नाही, त्यात काही फूट पडायची नाही. माझी अपील एवढीच आहे की मोर्चा काढल्यानंतर आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्या संदर्भात आमच्याशी चर्चा करा. अतिशय उत्तम मोर्चा निघतो आहे, मूक मोर्चा आहे, समाज संघटित होतो आहे. पण एकदा आपला मोर्चा झाल्यानंतर जे कोणी प्रतिनिधी आपण नेमाल त्या प्रतिनिधींनी आमच्याशी चर्चा करावी आणि एकत्रितपणे आपण हा प्रश्न सोडवू, अशा प्रकारची माझी विनंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं समोर आलेल्या मुद्द्यांवर आपली दिलखुलास मतं या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मांडली आहेत. देवेंद्रजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण इथं आलात. धन्यवाद. थँक्यू.